नमस्कार. कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गावातील पाटील कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमागे भानामाती म्हणजे जादूटोणा प्रकरण असल्याची चर्चा गावात आणि आसपासच्या परिसरात जोरात सुरू आहे. ही घटना गूढ आणि रहस्यमय वळण घेते, कारण गावकऱ्यामध्ये अंधश्रद्धेचा प्रभाव आणि सामाजिक दबाव यांचा संशय यात गुंतलेला आहे. असं काय झालं ज्यामुळे पाटील कुटुंबाला आपल्या जीवनाचा शेवट करावा लागला? आर्थिक अस्थिरता की भानामतीच्या भीतीने अख्खं कुटुंब आत्महत्या करण्यास तयार झालं? नांगोळ गावातील प्रकरण नक्की आहे तरी काय, हे आपण या भागात जाणून घेऊया. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि तुम्ही पाहत आहात मराठी टाइम्स चॅनल. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गाव, जिथं शेती आणि साधं ग्रामीण जीवन आहे. पाटील कुटुंबाचं घर नेहमीच सामान्य वाटायचं. अल्लाउद्दीन मकबूल पाटील, त्यांची पत्नी रमेजा अल्लाउद्दीन पाटील, मुलगा समीर अल्लाउद्दीन पाटील आणि सून काजल समीर पाटील यांच्यासह 2 लहान मुलांचं हे कुटुंब. गावात त्यांची ओळख मेहनती आणि साध्या माणसाप्रमाणे होती. पण 18 जुलै 2025च्या रात्री त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी त्या घरातील सर्व जे निश्चित पडलेले पाहून आरडाओरडा केला. ही बातमी गावात पसरली आणि गावकरी पाटील यांच्या घराकडे धावली. गावात एकच गोंधळ उडाला. कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात या कुटुंबाला तातडीने दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रमेजा अल्लाउद्दीन पाटील व सून काजल समीर पाटील यांचा मृत्यू झालेला होता. अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती गंभीर बनलेली होती. त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घरात असणाऱ्या एका 6 महिन्याच्या व दुसऱ्या 6 वर्षांच्या 2 छोट्या मुलांना कोणत्याही प्रकारची विषबाधा झालेली नव्हती. जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. घरात एक लिंबू कापून ठेवलेला आणि 4 स्टीलचे ग्लास सापडले. जनावरांना वापरायची विषारी औषधाची बाटली सुद्धा शेजारी सापडली. पण पोलिसांना या कुटुंबाच्या आत्महत्येचं कोणतंही ठोस कारण सापडलं नाही. कुटुंबाने असं पाऊल का उचललं याचं उत्तर त्यांना मिळालं नाही. पोलीस तपास सुरू असताना गावकऱ्यामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली. काही जणांनी सांगितलं की पाटील कुटुंबावर भानामतीचा प्रभाव होता. गावात अशी अफवा होती की कोणीतरी कुटुंबावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. काही दिवसापूर्वी त्यांच्या घराच्या बाजूला आणि घराशेजारच्या गोठ्यात सुया टोचलेली काळी बाहुली, मिरच्या, लिंबू, गुलाल आणि हळद टाकलेली होती. ती त्यांनी फेकून पण दिली. पण त्यावेळेपासून ते कुटुंब भीतीच्या छायेत वावरत होतं. कुटुंबातील अलीकडील आजारपण, आर्थिक नुकसान किंवा कौटुंबिक वाद यामागे भानामतीचं कारण असावं असं त्यांना वाटत होतं. नांगोळे आणि परिसरात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या कहाण्या नेहमीच चर्चेत असतात आणि या घटनेने त्या पुन्हा एकदा पुढे आल्या. गावातील काही ज्येष्ठांनी सांगितलं की पाटील कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी अघटित जाणवत होतं. घरात अचानक आजारपण, पैशांची चणचण आणि सततचा तणाव यामुळे त्यांना वाटलं की कोणीतरी त्यांच्यावर जादू केली आहे. या अफवांना बळ मिळालं कारण गावात यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या, जिथं आजार किंवा नुकसानीचं खापर भानामतीवर फोडलं गेलं होतं. पोलिसांनी या भानामतीच्या चर्चेला फारसं महत्व दिलेलं नाही. त्यांच्या मते आत्महत्येच्या प्रयत्नामागे आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव यासारखी व्यावहारिक कारणं असण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी स्पष्ट केलं की आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, पण भानामतीसारख्या गोष्टींचा कोणताही पुरावा नाही. तरीही गावकऱ्यांमधील अंधश्रद्धा आणि या घटनेमागील रहस्य यामुळे या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली, पण त्यांच्याकडून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. गावातील काही लोक असंही म्हणतात की कदाचित कुटुंबाला कोणीतरी धमकी दिली असावी किंवा त्यांच्यावर सामाजिक दबाव होता. पण या सगळ्या गोष्टी, चर्चा अजूनही अनुमानावर आधारित आहेत. या घटनेने नांगोळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही गावकरी आता भानामतीच्या भीतीने घाबरले आहेत, तर काहींनी पाटील कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कवठेमंकाळ तालुका जो आधीच
राजकीय आणि सामाजिक कारणामुळे चर्चेत असतो, आता या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. गावात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनी या प्रकरणी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे. पाटील कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं खरं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भानामतीच्या चर्चेने गावात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे, पण पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. ही घटना नांगोळे गावच्या शांततेला धक्का देणारी आहे आणि ती अंधश्रद्धा, सामाजिक दबाव आणि मानसिक तणाव यांच्यातील गुंतागुंत दाखवते. गावकरी आणि पोलीस यांच्यासमोर एकच प्रश्न आहे, खरं कारण काय आणि या कुटुंबाला परत सुखी जीवन कसं मिळेल. विज्ञानाच्या युगात भानामतीच्या शंकांनी जर एखादं अख्खं कुटुंब आपलं जीवन संपवत असेल तर या मानसिकतेला काय म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.